केला असन त्या उभ्या राहणाऱ्या लोकांनी केला. जिथं म्हणजे तिथं उभाच राहायचं, काम न धाम काहीच नाही. कोणाच्याही घरी जाते, वहिनी भाऊ कुठे गेले, वहिनी भाऊ कुठे गेले. त्याला माहित आहे हिंगण घातले गेला तरी भाऊ कुठे गेला. मी म्हणतो का तू धन त्या बायकोले घेऊन दुसऱ्याकडे काय लक्ष देत. आता येऊ राहिले, आता तर खरे कीर्तनात कॅन्डिडेट वाढून राहिले. त्या बघा काकू, आता अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जेवजेव आता खरी येऊन राहिले. नाही तर लोक पहिले कीर्तन ऐकते म्हणते लायकीचं असेल तर चाल, नाही तर झोपमोड करू नको. मी एक वेळा भंडारा जिल्ह्यात कीर्तनाला गेलो, कीर्तन चालू केलं. जेव्हा कीर्तन चालू केलं तेव्हा 2000 ते 2500 लोक कीर्तनात होते. मंडई निमित्त कीर्तन होतं. मंडई, तिथं मंडई नावाचा एक प्रकार आहे भंडारा जिल्ह्यात. मंडई नावाचा प्रकार होता, तिथं कीर्तन होतं. आणि जसं मी गाडीतून उतरलो तसं गाणंच मला ऐकू आलं, म्हणजे झगा गण फुगा ग. पुन्हा समोर गेलो तर म्हणे बाई वाड्यावर या. पुन्हा मी समोर गेलो टेज पर्यंत, म्हणजे मुन्नी बदनाम होईल. आणि तिथं मग मला कार्यक्रम करायला लागला. तिथं मग महाराज म्हणे आता कार्यक्रम तुमचा चालू ठेवा. मी म्हणलं आता कार्यक्रम, आता तुझ्या झगागन फुगाग म्हणजे माया तुकडोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कुठून मांडू म्हणलं मी. जेव्हा कीर्तन चालू झालं, अर्धा एक तास कीर्तन झालं, 1500 लोक होते जी, 1500 लोक कीर्तनात. जेव्हा कीर्तन बंद केलं तेव्हा 3 जण उरले होते. मी म्हणलं भाऊ तुम्हाला कसं आवडलं कीर्तन. काही नाही महाराज म्हणे तुम्ही रात्रभर जरी कीर्तन केलं तरी मला इथं बसाच लागन म्हणे. मग काही विषय नाही म्हणे, तुम्हाला कीर्तन करायचं असं करा, नाही तर नको करू म्हणे. म्हणजे थांबले कसे, काही नाही म्हणे, तुझ्या पायाखालची जे सतरंजी ते आहे माय झोपाची होय म्हणे, ते मला देऊन दे म्हणे, तू रात्रभर कीर्तन करत बस म्हणे. कीर्तनात लोकांना कीर्तन आवडत नाही. दुसरा जो होता तो बसून होता खुर्चीवर. म्हणलं भाऊ तुम्ही कसे थांबले. काय नाही म्हणे, महाराज म्हणे तुम्ही जरी कीर्तन कितीही केलं म्हणे, फक्त लाईन नाही गेली पाहिजे म्हणे इच्छी म्हणे, तुम्ही कितीही कीर्तन केलं म्हणे तरी मला इथं थांबाच लागन म्हणे. म्हणलं काऊन. काही नाही म्हणे, साऊंड सिस्टीम आपलीच आहे म्हणे इथं. म्हटलं बरं बाबा तुमचे तरी धन्यवाद म्हणाले पाहिजे. जग तिसरा जो होता, तिसरा भयानक होता जिथो, तिसरा भयानक होता. त्याच्या जवळ जाऊशा नाही वाटे, पण आम्ही धाकत जवळ गेलो. त्याला म्हणलं काकाजी खूप धन्यवाद जी म्हणलं. तुम्ही म्हणे आमचे धन्यवाद कायले करता. नाही तुम्ही कीर्तनात थांबले म्हणलं, पूर्ण मंडपाची शान राखली म्हणलं, पूर्ण मंडपाच्या भोवताली हिंडत जायचे काकाजी. म्हणलं काकाजी धन्यवाद तुम्ही. नाही म्हणे आमचं काही धन्यवाद मानू नका म्हणे, तुमच्याशी काही हिंदेन नाही म्हणे. मी फक्त पाहून राहिलो म्हणे का तुझा कार्यक्रम ठेवला त्याला पाहून राहिलो म्हणे मी. त्याच्या हाती काडी होती. 2 म्हातारे असे भेटले होते मले का ते एकामेकाच्या बिडीले बिडी लावत होते. बाबाजी तुमचा ह्यो कोणता प्रकार होय म्हणलं, एवढ्या म्हाताऱ्या वयात तुमचं प्रेम कसं का उतू गेलं म्हणलं. मित्र नात्यानं म्हणलं नाही महाराज म्हणे, याची बिडी थंडी नाही येतली म्हणून मी त्याला हॉटस्पॉट देत होतो म्हणे, म्हणजे ब्लूटूथ. म्हणजे चांगला विचार पडणार नाही. भजन म्हणजे बिमारी वाटते, भजन म्हणजे बिमारी वाटते, कीर्तन म्हणजे बेकारी वाटते. आणि ऑर्केस्ट्रा डीजे जर असला तर मग दिवाळी वाटते की मुन्नी बदनाम होई. डार्लिंग तेरे लिए मुन्नी बदनाम होई, डार्लिंग तेरे लिए मुन्नी के गाल गुलाबी नैन शराबी रे, झंडू बाम होई डार्लिंग तेरे बदनाम होई, डार्लिंग तेरे लिए. याच्यासाठी बोलवलं का आपल्याला इथं. अबे मुन्नीचा तर फायदा झाला, मुन्नीचा फायदा झाला. काहून तर तिनं फक्त झंडू बामचं नाव घेतलं म्हणून 18.5 करोड भेटले मुन्नीले. पण ह्या देशाने कलंक लावून दिला. अरे तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोखा है, तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोखा है, देश को दुश्मनों से नहीं भारत के इन गद्दारों से धोखा है. या देशातल्याच गद्दारांनी देशातला विकलं म्हणून गाणं बदलवा लागल.
असं गाणं म्हणू नको. देश बदनाम हुआ राष्ट्र लोगों के कारण, देश बदनाम हुआ राष्ट्र लोगों के कारण, देश को बेच खाए रे. देश बदनाम हुआ राष्ट्र लोगों के कारण, देश बदनाम हुआ राष्ट्र लोगों के कारण, देश बदनाम हुआ राष्ट्र लोगों के कारण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमच्या गावाचा इतिहास म्हणजे चांगला आहे. इथं कोणी दारू नाही पेत, इथं कोणी खर्रा नाही खात. खाते करे बापू दारू पेते का इथं कोणी? आपल्या गावाची इज्जत रस्त्यावर नाही आणावी. इथं कोणी दारूच नाही पेत, इथं कोणी दारूच नाही पेत, खरंच नाही पेत दारू. मी विचारलं इथं, खरंच दारू पेतच नाही इथं, कोणीच दारू नाही पेत. बाया म्हणत संत्याच्या गच्चीवर बसू काय? तुले काय माहित आहे तुझ्या मावसा किती ढोकसते तर. 2-4 दिवस इथं राहून पाय, मुक्काम करून पाय, मग सांग मले. पण बायांनो, तुम्ही राष्ट्रमाता जिजाऊ आहे, तुम्ही दुरुस्त करू शकता माणसाले. एक तुम्हाला मंत्र देतो, माणूस दारू पिऊन आल्यावर तो वापरा. माणसाले घरी येऊ द्या, घरी आल्यावर खिडक्या दरवाजे लावून द्या, हातात एक काठी घ्या, पोराले जवळ घ्या, टीव्हीचा आवाज वाढून द्या आणि दणके देणं सुरू करा. पण त्याच्यात एक अट महत्वाची, त्यानं कमी घेतली का नको मारू, त्यानं जास्त घेतली का मारा. कमी घेतल्यावर तो उलटा शिरजोड होईल बरं. बायांनो, तुम्ही माणसाला दुरुस्त करू शकता, तुम्ही राष्ट्रमाता जिजाऊ आहे. अरे चिंगारी पेटात त्याला आग म्हणतात, संगीतातल्या चालीला राग म्हणतात, जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात. अरे मुठभर मावळे येऊन लाखोंना एकत्रित करणाऱ्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात. त्या शिवाजी राजाला जन्मात देणारी तू जिजामाता आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर